नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेतलेला आहे. आता बघा, जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांची नवीन घोषणा या ठिकाणी झालेली आहे. आता बघा, फायनलच झालेलं आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री या ठिकाणी मिळालेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. तिसऱ्यांदा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी शपथ घेतली. त्यासोबतच आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट या ठिकाणी आता दिलं जाणार आहे. तर बघा, आता सर्व महिलांना 3,000 रुपये, बघा आता सर्व महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. तर या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही 3,000 रुपये तुम्हाला केव्हा मिळणार आहेत, केव्हा तुमच्या अकाउंटला येणार आहेत, त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी पटपट एक व्हिडिओ सर्वांना एक त्या ठिकाणी लाईक करायचे आहे. त्यासोबतच सर्वांनी व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हॉट्सअपला देखील शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. सरकारतर्फे 3,000 रुपयांची जी काही रक्कम आहे तुम्हाला ह्या ठिकाणी पाठवली जाऊ शकते. आता ही रक्कम तुमच्या अकाउंटला केव्हा जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड बघा, आधार कार्ड तुमचं लिंक असणं गरजेचंच आहे लाडकी बहीण योजनेसाठी. कारण हे जे काही पैसे तुम्हाला DBTच्या माध्यमातून येतात. DBT म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. त्यासाठी तुम्हाला DBT लिंक करणं, ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनही केलेलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी करून घ्या अकाउंटला तुमच्या पैसे येण्याच्या अगोदर. कारण बघा, एक वेळेस पैसे पाठवले, तुमचं जर लिंक नसेल, जर समजा तुमचं लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. मग पुन्हा तो हप्ता तुमचा त्या ठिकाणी येत नाही. त्यासाठी लवकरात लवकर लिंक करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढचे देखील हप्ते त्या ठिकाणी येतील आणि हा देखील हप्ता येणार आहे. त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते लिंक करून घ्या. आता बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. काय तात्काळ निर्णय घेण्यात आले आहेत, 3,000 रुपये कसे येणार आहेत, लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट काय देण्यात आलं आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाची बघा, सर्व महिलांना मी त्या ठिकाणी कमेंट्स करायचं सांगत असतो. बघा, जुलैपासून मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपडेट्स देत आलेलो आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य ती माहिती दिली जात असते. कुठलीही चुकीची माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही. संपूर्ण माहिती, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मी करत असतो. तर बघा, आता या ठिकाणी महिलांची तपासणी देखील होणार आहे. म्हणजे जे काय अर्ज तुम्ही भरलेले आहेत तर त्या अर्जांची तपासणी देखील होणार आहे. यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 30% महिलांची नावं जी ती वगळली जाऊ शकतात. 30% महिला. आता ही कशा पद्धतीने तपासणी होईल ते देखील मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. ते काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. परंतु जुलैपासून मी तुम्हाला अपडेट देतोय. सरकार तुम्हाला पैसे देते, ते पैसे तुमच्या अकाउंटला यावेत हीच माझी इच्छा असते आणि त्याच हेतूने मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करत असतो आणि यापुढेही करत राहणार आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती जी काही मी तुम्हाला कमेंट्स करायला सांगत असतो, म्हणजेच तुमच्या काही शंका आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तर त्या आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, पाहू शकता ह्या ठिकाणी पहिल्याच नंबरची कमेंट आहे ते आपण ह्या ठिकाणी घेतलेली पाहू शकता. बघा, प्रतीक्षा सुरवशे या त्यांनी ह्या ठिकाणी विचारलं आहे बघा, खरं का. बघा, मी ह्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला पैसे येणार म्हणून. तर यावेळेस महिला या ठिकाणी विचारत असतात बघा, लाडक्या ताईंनी विचारलेलं आहे, खरं का पैसे येणार का. तर मी तुम्हाला सांगतोय हो, पैसे येणार. आता बघा, पुढे जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी बघा, संदीपजी शिरसाट यांनी ह्या ठिकाणी कमेंट केलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नाही खोटं. तर बघा, मी तुम्हाला देखील सांगू इच्छितो सर्व माता भगिनींना, ज्यावेळेस आपल्या चॅनलकडून त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय येत असतो त्यावेळेस बघा नाव येतं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, स्वतः आपल्या चॅनलचं ह्या ठिकाणी नाव येत असतं, प्रवीण अहिरे ऑफिशियल म्हणून नाव येत असतं. ठीक आहे, त्यामुळे तीच कमेंट आपली खरी असते. ठीक आहे, जर तुम्हाला अशा पद्धतीने कोणीही कमेंट करत असेल तर त्यांचा तो वैयक्तिक त्या ठिकाणी विषय, परंतु त्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं हे तुमचा विषय. बघा, पैसे तुम्हाला येणारच आहे. जर तुम्हाला कोणी सांगत असेल पैसे येणार नाहीत तर त्यावर विश्वास ठेवू नका. बघा, मी तुम्हाला दाखवतो कसा रिप्लाय आपला असतो बघा. तर बघा, पुढची कमेंट आहे जर आपण पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कमेंट आलेली आहे. ताईंची कमेंट आहे, मी प्रवीण दादा तुमचेच माहितीचे व्हिडिओ बघते. आता बघा, हे का होतं, ताई आपल्याच व्हिडिओ का बघतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर अशा ताई आहेत ज्या आपले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत असतात. त्याचं कारण काय, कारण आपण त्या ठिकाणी विश्वास कमवलेला आहे. संपूर्ण माहिती आपण खरीच देत असतो. आपल्या चॅनलवर कुठली खोटी माहिती दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही. बघा, ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतील त्यावेळेस तुम्ही आनंदी व्हाल, त्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, दादा तुम्ही सांगितलं होतं ते आमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत म्हणून. बघा, मी तुम्हाला संपूर्ण खरीच माहिती देत असतो, कुठली खोटी माहिती देणार नाही.
सरकार योजना बंद करणार नाही, तुम्हाला कुठेही सांगितलं जात असेल खोटं आहे, पैसे येणार नाही, तर त्यावर विश्वास ठेवू नका. बघा, जर आपण पाहिलं असेल स्वतः त्या ठिकाणी माननीय आता बघा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले आहेत, त्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेब झाले आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील सांगितलं होतं, भरपूर वेळा सांगितलं गेलं की पैसे येणार नाहीत, ही योजना खोटी आहे. परंतु तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का, 7,500 आलेले आहेत किंवा नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर्व महिलांनी. कारण काय, बघा या ठिकाणी भरपूर तुम्हाला सांगितलं जात असेल की खोटं आहे म्हणून, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला 7,500 आलेले आहेत की नाही, ते खरं आहे की नाही, तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पाहू शकता बघा, हा विश्वास मी कमवलेला आहे. मी प्रवीण दादा तुमचेच माहितीचे व्हिडिओ बघते, तुमचा खूप खूप आभारी आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात त्यासाठी. आणि बघा आपला जो काही रिप्लाय असतो तो अशा पद्धतीने असतो. बघा अशा पद्धतीने तुम्हाला रिप्लाय असेल तोच आपला रिप्लाय असतो. बघा मी त्या ताईंचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो, कारण तुम्ही आपल्या चॅनलला त्या ठिकाणी चांगला सपोर्ट करतात, त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार मानतो. आता बघा पुढची महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकतो. बघा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भाचा निर्णय होऊ शकतो. 2100 रुपये देण्यासंदर्भाचा, बघा 2100 रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय या ठिकाणी होऊ शकतो. परंतु जर हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नाही, परंतु एक महत्त्वाचं लक्षात घ्या. बघा एक नवीन माहिती समोर आली, त्यानुसार 7 डिसेंबरला विशेष अधिवेशन जे ते ह्या ठिकाणी बोलवलं जात आहे. आता विशेष अधिवेशनामध्ये ह्या ठिकाणी तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा पैसे वाढवण्याचा मुद्दा आहे तो मांडला जाऊ शकतो. आणि ह्या मुद्द्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी काही ना काही चर्चा जी ती घडून येईल आणि त्या चर्चेची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. आता बघा पुढची अपडेट काय आहे, तर 3,000 रुपयांच्या संदर्भात आपण पाहूया. तर बघा संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा सोलापूरची बातमी, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे तुम्हाला 3,000 रुपये आलेले होते. ठीक आहे, 3,000 रुपये तुम्हाला आलेले होते, एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिता संपली, नवीन सरकार सत्तेवर बसलं, तरी देखील डिसेंबरमधील 1,500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. बघा आता ऑफिशियली काय होतं, सरकार जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत पैसे तुम्हाला येणारच नव्हते, ही संपूर्ण वस्तुस्थिती होती. खरी माहिती मी तुम्हाला सांगतच होतो. वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेले, सरकार जर बसणार नाही म्हणजेच विभागालाच मंत्री नाही तर पैसे येणार नाहीत, तुम्हाला सांगितलं होतं. भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात होतं आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं सरकार बसणार नाही तर पैसे येणार नाहीत. आता सरकार सत्तेवर बसलेलं आहे. आता पैसे कधी येतील बघा, तर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय, तर आता दरमहा 2,100 रुपये. बघा महिलांचं काय म्हणणं आहे, 2,100 रुपये नंतर द्या पण तुर्तास 1,500 रुपये मिळावेत, अशा महिलांची प्रतिक्रिया आहे. तुम्हाला देखील वाटतंय का 2,100 रुपये द्यायचे ते नंतर द्या, परंतु तुर्तास सध्या तरी 1,500 रुपये अकाउंटला जमा करा, असं ज्या ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 रुपये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, ज्या ज्या महिलांना वाटतंय 1,500 रुपये मिळायला पाहिजे तुर्तास तरी, म्हणजेच 2,100 रुपये द्यायचे ते नंतर द्या, परंतु सध्या तरी 1,500 रुपये द्या, ज्या ज्या महिलांना वाटते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत बघा, स्वतः महिलांच्या अशा प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही मत आहे ते मांडायचे आहे. पुढे बघा मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. बघा मिळालेली जी काही माहिती त्यानुसार अशी माहिती येते समोर की डिसेंबर व जानेवारीचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला एकदम दिला जाणार आहे, म्हणजेच 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये अशा पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत ते दिले जाणार असल्याची शक्यता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी जमा केलं जाणार असल्याची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेली आहे. आता ह्यामध्ये महिलांची तरी अशी अपेक्षा आहे की डिसेंबरमध्येच पैसे मिळावे. तुमची अपेक्षा आहे का डिसेंबरमध्येच तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं आहे का, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कारण आता पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सरकार आलेलं आहे, म्हणजे सरकार सत्तेवर बसलेलं आहे. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा त्या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तरच तुम्हाला लवकरात लवकर पैसे या ठिकाणी मिळू शकतील. जर आपण पाहिलं तर बघा 7 डिसेंबरला विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नक्कीच याबाबत चर्चा होईल. 2,100 रुपये देण्याच्या संदर्भात तो काही निर्णय होईल तो तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळेल, परंतु तुर्तास तरी 1,500 रुपये मिळावेत अशी महिलांची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय, 1,500 रुपये मिळायला पाहिजे का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये तुम्हाला एकत्रित देण्याचे या ठिकाणी जो काही विषय आहे तो होऊ शकतो अशी त्या ठिकाणी अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.